मला ऐकू कमी येते, जोरात सांगा. कुठं राहतो? हा, हृदयामध्ये. बरोबर आहे. आईकडे जागी आहेत सगळी. मला वाटलं निद्रिस्त अवस्थेत आहेत काही. हृदयामध्ये राहतो. हृदय कुठे? आपल्या जवळ आहे की नाही? सगळ्यात जास्त जवळ का नाही? सगळ्यात प्रिय काय? आपलं मन, आपलं हृदय आपल्याला प्रिय आहे की नाही? मग ते जे अत्यंत प्रिय असतं, जे अत्यंत जवळ असतं, तिथंच परमात्म तत्व असतं. आणि जवळची वस्तू दिसत नाही, जवळचं कळत नाही, आपण समजून घेतले त्या दिवशी. बरोबर आहे. उद्या मला वाटते दृष्टांतामार्फत आपण समजून घेतले. असो, सांगण्याचा विषय या ठिकाणी की परमात्म तत्व आपल्या जवळ आहे. देह म्हणजे आपण नाही, शरीर म्हणजे आपण नाही, डोकं म्हणजे आपण नाही, हात म्हणजे आपण नाही, तोंड म्हणजे आपण नाही, पाय म्हणजे आपण नाही. आपल्यामध्ये असणारं चैतन्य म्हणजे आपण आहेत. मी ब्रह्म स्वरूप आहे, मी भगवान शिव स्वरूप आहे, मी चैतन्य रूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचा आपल्याला ज्ञान होत नाही, कळत नाही. देहाच्या संगतीत वावरणारा जीव या देहाच्या आसक्तीत अडकला आणि याच्या संगतीत, याच्या सहवासात राहता राहता स्वतःला देहच समजू लागला. देह म्हणजे मी असं समजू लागला की नाही? आणि त्याच्यामध्ये जराशी गडबड झाली आणि याच घोळामध्ये हा जीव गटांगळ्या 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 खात राहिला आहे की नाही? मग याला लागायलेत गतिरोधक. एक पाऊल टाकलं की गतिरोधक, एक पाऊल टाकलं की गतिरोधक. गाडी काही रेसनं पुढं जाईलच आहे की नाही? तिथंच पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनरे जठरे शयनम. तिथंच गटागळ्या खाऊ 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 खाऊ. स्पीड ब्रेकर जास्त लागली की काय स्पीड येणार गाडीला आहे की नाही? तसं या जीवाचं झालेलं आहे. तरीही संतांनी आम्हाला सोप्यातला सोपा मार्ग निर्माण केलाय. म्हणून संतांचे उपकार आपण कितीही जन्म घेतले तरी फेडू शकत नाही. फार मोठे उपकार आहेत. कदाचित आईवडिलाचे फेडू शकतो, एखाद्या वेळेस आपल्या कुटुंबातील सदस्याचे फेडू शकतो, समाजाचे, राष्ट्राचे फेडू शकतो, परंतु संतांचे उपकार कधीच फेडू शकत नाही आपण. अपार असे उपकार आहेत त्यांचे. म्हणून त्यांनी आपल्याला आपली हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपली काळजी त्यांना, म्हणून त्यांनी सोप्यातला सोपा मार्ग काढला. आमच्या ताईंनी